असं म्हटलं जात होतं की या मतदारसंघामध्ये विकेंडशिवाय आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही असं म्हटलं जातं. किती खरं किती खोटं हे मला माहीत नाही, परंतु विखे नेहमी मला म्हणायचे की काँग्रेसचा उमेदवार असेल आणि माझ्या मर्जीतला असेल तर मी निवडून आणून द्यायचो, माझ्या मर्जीतला नसेल तर मी त्याला पाडायचो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे जागीरदारी जी झाली होती ती जागीरदारी संपली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. का ही जागीरदारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने इथला विकास होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. पण मी असं म्हणेन, हे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदीचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी परिस्थिती आहे. मोदीने सुद्धा यांच्या नाड्या आवडलेल्या आहेत. हे जे 17 लाख गेले हे काय राजी खुशीने गेलेले नाहीत. पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, पण पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय न राहता ते वसुलीचं कार्यालय झालं, हे आपण लक्षात घ्या. उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने कोविडच्या दरम्यान सांगितलं की हे जे रेमडेसिवीर जे औषध आहे हे हानिकारक आहे, लोकांना दिलं तर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून त्यांनी बॅन केलं. ते त्यांनी जगभर बॅन केलं. पण मोदीने देशामध्ये ते बॅन केलं नाही. का केलं नाही तर झांडो नावाची असणारी कंपनी गुजरातमध्ये आहे, गुजरातच्या मालकीची आहे आणि म्हणून तिला परमिशन दिलं. का परमिशन दिलं तर त्यांनी 18 कोटीचे हे बॉन्ड जे आहेत, इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहेत, ते बॉन्ड विकत घेतले आणि बीजेपीला डोनेशन दिलं. आणि बीजेपीला डोनेशन दिलं आणि त्यांना जागतिक बँकेने ज्या गोळ्या हानिकारक आहेत, रेमडेसिवीर हानिकारक आहेत, वापर करू नका, त्याचा सर्रास वापर झाला आणि ब्लॅकमेल सुद्धा झाला, अशी परिस्थिती आहे. मित्रो, 2012ला गुजरातच्या एका सभेमध्ये सोनिया गांधी यांनी मोदीला मौत का सौदागर म्हणून असं संबोधले होते. त्यावेळेस फार मोठं वादळ उठलं. मला असं वाटलं की काँग्रेसवाल्यांना संधी आलेली आहे की मौत का सौदागर हा कसा आहे ते सांगण्याचं. मी काँग्रेसवाल्यांना फोन केले, अरे बाबा ही माहिती आहे तुम्हाला शेअर करतो, ही कंपनी आहे, ह्याच्यामधला हे बॉन्ड आलेला आहे, ते आहेत, स्टेट बँक कबूल करून देते, तुमच्यावरती केसेस होणार नाही, तुम्ही बोंबला तर खरं. काँग्रेसवाल्यांना म्हटलं तुम्ही बोंबला तर खरं. ते काँग्रेसवाले मला काय म्हणतात माहिती आहे, प्रकाशराव ते तुम्हीच करा. अरे म्हटलं तुम्ही का करत नाही? ते म्हटलं आमच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे चौकशी खाली आहेत. आम्ही बोंबलो तर ते आतमध्ये जातील, आम्ही बोंबलो ते आतमध्ये जातील आणि म्हणून आम्ही बोंबलायचं नाही असंच ठरवलेलं आहे. आज ती परिस्थिती आलेली आहे. ती परिस्थिती आज आलेली आहे. म्हणजे जे औषधाच्या निमित्ताने लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि आता रिपोर्ट्स यायला लागलेत की त्या रेमडेसिवीरचा असणारा ज्यांनी सेवन केलंय त्याच्यावरती परिणाम होत चाललाय, त्याच्या किडन्या बिघडत चाललेल्या आहे, त्याचं लिव्हर बिघडत चाललेलं आहे, त्याचा हार्ट बिघडत चाललेला आहे आणि तरी काँग्रेसवाले बोलायला तयार नाही. मग अशा पक्षाला असणारं मतदान करा, त्याच्या मित्र पक्षाला मतदान का करा? जे लोकांचे प्रश्न मांडणार नाहीत, पण त्यांना मतदान करा कशाला? आपण निवडून दिला पाहिजे
की जो लोकांचे प्रश्न मांडतील आणि या सरकारला धारेवरती धरायला बसतील अशांनाच आपण निवडून दिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्या कॅटेगरीमध्ये वर्षाताई बसतात हे आपण असताना लक्षात. मुसलमान भाइयों, कल के मोदी का बयान जो है वो आपके लिए एक इशारा है कि अगर उद्धव जी किसी की भी तकलीफ में आए तो मैं उनकी हिमायत करने के लिए तैयार हूं. इसका मतलब क्या है कि अंदरूनी से दोनों का पैक्ट हो चुका है. और अगर आप उद्धव ठाकरे को वोट देंगे तो मैं समझता हूं कि बीजेपी को ही आपने वोट दे दिया, ऐसी एक परिस्थिती है. आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे, आणि म्हणून माझं मुसलमानांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, जिल्ह्यातले कार्यकर्ते आपल्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्या बरोबर या ठिकाणी उभे राहिले. आता तो तर सत्तेमध्ये आहे, अर्थमंत्री त्यांच्याकडे आहे, पण अर्थमंत्री असताना सुद्धा त्यांनी हा इशारा आपल्याला दिलाय, मानवतावादी आहे म्हणून त्यांनी इशारा दिलाय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी की उत्कर्ष रुपवते यांची निशानी काय आहे? निशानी त्या प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा.